नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, आजचा विषय अतिशय महत्वपूर्ण असा होणार आहे आणि प्रत्येक जनसामान्य व्यक्तीशी निगडीत असणारा हा विषय आहे. तर दर्शको, आता आपण महत्वाच्या व्हिडिओला सुरू करणार आहोत, त्यामुळे कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी हा विषय किती महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. दर्शको, हा आजचा व्हिडिओ कोर्टासंबंधी होणार आहे. कोर्टाचा निकाल 3 महिन्यात देणे बंधनकारक आहे असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट दिल्लीला जे आहे त्यांनी हा निर्णय दिलेला आहे की 3 महिन्याच्या आत कोणताही निकाल असू दे तो 3 महिन्याच्या आत देणे बंधनकारक आहे. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हा तुम्ही डायलॉग ऐकला असेल. आप फिर से तारीख दे देंगे डायलॉग और उस तारीख से पहले दामनी को पागल बनाकर पागल खाने में फेंक दिया जाएगा। और इस तरह ना तो कोई सच्चाई के लिए लड़ने वाला रहेगा, ना ही इंसाफ मांगने वाला। रह जाएगी तो सिर्फ तारीख। और यही होता रहा है मिलॉर्ड, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलॉर्ड, इंसाफ नहीं मिला। मिली है तो सिर्फ ये तारीख। कानून के दलालों ने तारीख को इंसाफ के खिलाफ एक हथियार की तरह इस्तेमाल किया है मिलॉर्ड। 2 तारीखों के बीच अदालत के बाहर ये कानून का धंधा करते हैं, धंधा जहां गवाह तोड़े जाते हैं, खरीदे जाते हैं, मारे जाते हैं और रह जाती है सिर्फ तारीख। लोग इंसाफ के लिए अपनी जमीन जायदाद बेचकर केस लड़ते हैं और ले जाते हैं तो सिर्फ तारीख। औरतों ने अपने गहने जेवर यहां तक कि मंगलसूत्र तक बेचे हैं इंसाफ के लिए, और उन्हें भी मिली है तो सिर्फ तारीख। महीनों सालों चक्कर काटते काटते इस अदालत के कई फरियादी खुद बन जाते हैं तारीख, और उन्हें भी मिलती है तो सिर्फ तारीख। ये केस पूरे हिंदुस्तान के एखाद्या व्यक्तीला न्याय पाहिजे असेल तर न्यायाला जर उशीर होत असेल तर त्याच्यावर अन्याय होण्यासारखंच आहे असं सुप्रीम कोर्टाने वर्तवलं होतं. म्हणून 3 महिन्याच्या आत निकाल देणे आता बंधनकारक ठरलेले आहे आणि दिलेले आहे. तर नमस्कार मित्रांनो, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हा डायलॉग आपण चित्रपटात अनेकदा ऐकतो आणि प्रत्यक्षात ही कितकेकदा लोक वर्षानुवर्षे कोर्टाच्या चकरा मारत राहतात. पण तुम्हाला माहिती आहे का, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाला ठराविक वेळेत निकाल देणे बंधनकारक आहे. काही प्रकरणामध्ये हा निकाल 3 महिन्याच्या आत द्यावा लागतो. आज आपण याबद्दल सविस्तर कायदा आणि नियम जाणून घेणार आहोत. मुख्य माहिती आता तुम्हाला सांगतो. सर्वोच्च न्यायालयाने आदेश काय दिलेले आहे. अनिल राय विरुद्ध बिहार राज्य हा खटला. सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक खटल्यात स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. जेव्हा कोणत्याही न्यायालयात, विशेषतः उच्च न्यायालयात किंवा कनिष्ठ न्यायालयात दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण होतो तेव्हा कोर्ट निकाल राखून ठेवते. त्यानंतर 3 महिन्याचा नियम काय आहे. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत न्यायाधीशाने निकाल लिहून तो जाहीर करणे अपेक्षित आहे. जर काही अपवादात्मक कारणामुळे 2 महिन्यात निकाल लागला नाही तर जास्तीत जास्त 3 महिन्याच्या 90 दिवस आत निकाल देणे बंधनकारक आहे. जर 3 महिने निकाल लागला नाही तर काय करावे. सामान्यतः नागरिकांचे त्यांचे हक माहिती नसतात. जर 3 महिने उलटून निकाल लागला नाही तर पक्षकार जे आता मी तुम्हाला सांगतोय ती पावली उचलू शकतात. मुख्य न्यायाधीशाकडे अर्ज करू शकता. जर उच्च न्यायालय निकाल 3 महिन्यापेक्षा जास्त काळ प्रलंबित असेल तर पक्षकार किंवा त्यांचे वकील संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती चीफ जस्टिसकडे लेखी अर्ज करू शकतात. तर हे न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने आपल्याला दिलेले आहे. तर एक नामांतिक वृत्तवाहिनीवर एक बातमी प्रसारित झालेली आहे, जी सुप्रीम कोर्टाने आपल्याला काय निर्बंध दिलेले आहेत, काय नियम आता नवीन लागू केलेले आहेत, त्याचा व्हिडिओ आपण इथे पाहणार आहोत. तिथे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता.
तोपर्यंत ते खाली जे घंटीचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि ही ही माहिती प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, टेलिग्रामवर शेअर करा, सोशल मीडियावर शेअर करा. प्रत्येक आपल्या मित्र परिवारातर्फे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून एखाद्या व्यक्तीला याचा फायदा होईल. आता हे आपण सविस्तर बातमी जाणून घेऊया, ही काय आहे, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल नेमकी ही बातमी काय आहे आणि याचं स्वरूप काय आहे. जर आपल्या जर जे न्यायालय आहे तिथे आपल्या काही केसेस असतील, तर हे आपण तिथल्या वकिलाला, ऍडव्होकेटला दाखवून याचा निकाल लावू शकताय किंवा दाद मागू शकताय न्यायमूर्तीकडे. तर आपण ही आता बातमी पाहूया. ही बातमी पहा काय आहे. नमस्कार मंडळी, मी सेजल. कोर्टात पुन्हा एकदा तारीख, मग आणखी एक तारीख आणि पुन्हा तारीख, हे वर्षानुवर्ष सुरू असलेलं आपण बघतो. आणि त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये न्याय द्यायला उशीर होत असल्याचं देखील आपण पाहिलंय. मात्र आता तारीख पे तारीख हा डायलॉग इतिहास जमा होणार आहे. होय, भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वात मोठ्या समस्येवर आता सुप्रीम कोर्टानं एक मोठा निर्णय घेतलाय. पण यामुळे खरंच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे का? सुप्रीम कोर्टानं देशातील सर्व हायकोर्टांना काही महत्त्वाचे निर्देश दिले. यापुढे एखाद्या खटल्याचा निकाल राखून ठेवल्यानंतर तो 3 महिन्यांच्या आत द्यावा लागणार आहे. जामीन अर्जांवरती तर आणखी कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत. जामीन मंजूर झाल्यास आदेश त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी वेबसाईटवरती अपलोड करावा लागणार आहे. इतकंच नाही तर जामिनाचा आदेश मिळताच तुरुंग प्रशासनाला त्वरित माहिती देऊन आरोपीची सुटका सुद्धा करावी लागेल. शक्यतो त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी करावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टानं स्पष्ट शब्दांमध्ये हे सांगितलंय की न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारल्यासारखं आहे. पण आता यानंतर खरा प्रश्न अजूनही कायम आहे. तो म्हणजे हे निर्देश कागदावरच राहणार की प्रत्यक्षात सुद्धा दिसणार आहे? खरंच तारीख पे तारीख ही परंपरा संपणार की न्यायासाठीची प्रतीक्षा तशीच राहणार आहे? याच उत्तराकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे. तर दर्शको, आता हा आपण व्हिडिओ पाहायला ही नामांतिक प्रसार माध्यमातून ही बातमी जाहीर केलेली आहे आणि आपल्याला समजावं यासाठी मी ही आपल्याला बातमी दाखवली. तर आता आपण पुढे जाऊया दर्शको. तर दर्शको, न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे चीफ जस्टिसकडे लेखी अर्ज करू शकतात. केस दुसऱ्या बेंचकडे सोपवणे. मुख्य न्यायाधीश या अर्जाची दखल घेऊन संबंधित न्यायाधीशांना लवकरात लवकर निकाल देण्याचे निर्देश देऊ शकतात किंवा ती केस दुसऱ्या न्यायाधीशाकडे बेंच वर्गकडे केली जाऊ शकते, जिथे पुन्हा नव्याने संक्षिप्त युक्तिवाद होऊन निकाल दिला जातो. कनिष्ठ न्यायालयासाठी नियम. दिवाणी प्रक्रिया सहित सीपीसी ऑर्डर 20 रूल्स 1 नुसार कनिष्ठ न्यायालयाने युक्तिवाद संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत निकाल देणे आवश्यक आहे. अपवादात्मक स्थितीत ही मुदत 60 दिवसापर्यंत वाढवता येते. तर दर्शको बघा, हे महत्वाचं आहे. माहिती अधिकार, आरटीआय आणि मानवी हक्क ह्युमन राईट्स तर्फे तुमच्या मानवी हक्क संघटनेच्या अनुभवाचा संदर्भ आता मी तुम्हाला सांगत आहे. वेळेत न्याय मिळणे हा भारतीय संविधानाच्या कलम 21 आर्टिकल 21 रूल्स टू लाईफ अंतर्गत प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. म्हणजेच उशिरा मिळालेला न्याय हा न्याय न मिळाल्यासारखाच असतो. नागरिक आपल्या केसच्या स्थितीबद्दल आणि विलंबाबद्दल आर्थिक अधिकाराचा आरटीआय वापर करून प्रशासकीय बाजूने चौकशी देखील करू शकता. आपण माहिती अधिकार जे आहे तिथे अर्ज करून आपल्या कोर्टात जी केस आपली दाखल आहे त्याचा आपण आढावा घेऊ शकता. तर दर्शक मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कुणाची केस कोर्टात असेल आणि युक्तिवाद संपून महिने न महिने निकाल लागला नसेल, तर शांत बसू नका. तुमच्या वकिलाशी या नियमाबद्दल बोला आणि मुख्य न्यायमूर्तीकडे दाद मागा. ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. नक्की सांगा. सामान्य जनतेला त्याचा हक्काची जाणीव करून देण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.
तर दर्शको, कोर्टाचा निकाल 3 महिन्यात देणे बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचा नवीन नियम हा आज आपण पाहिला. तर आपल्या हक्कासाठी आपण सदैव तत्पर राहिलं पाहिजे. आपल्याला जर आपली कोर्टात केस जर पेंडिंग असेल तर त्याला किती दिवस झालेले आहेत हे मला कमेंट करून सांगा. त्याच्यावर मी तुम्हाला काय करायचं पुढे हे मी तुम्हाला त्याचं उत्तर नेमके नक्कीच देईन. आपले काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी आपल्याला नक्की देईन. आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर साईडला दिलेल्या घंटीचं बटन क्लिक करून जेडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.